नमो श्रीनारायणी. मित्रांनो, किती काही केलं तरी इच्छा काही संपत नसतात, नाही का? आणि इच्छा उत्पन्न कुठे होतात हेही कळत नसतं. खरं तर आपण कधी पाहायलाच शिकलो नाही आहे की नक्की आपल्या मनात निर्माण झालेली इच्छा, आपल्याला काहीतरी हवं असं वाटतंय, पण ती नक्की माझ्या मनातली इच्छा आहे की कुणी माझ्या डोक्यात टाकलेली इच्छा आहे की कुठून तरी बाहेरून आलेली आहे की कुणाच्याकडून मी उत्स्फूर्त होऊन ही इच्छा माझ्या मनात निर्माण झालेली आहे. कारण बघा ना, सगळा खेळ हा इच्छांचा आहे. इच्छा उत्पन्न होतात, त्या इच्छापूर्तींसाठी आपण पळतोय, धावपळ करतोय, पैसा कमवतोय, सगळं हा अट्टहास चालू आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर ती इच्छा पुरी पण होते, कधी कमी, कधी मोठ्या प्रमाणात, कधी संपूर्ण, कधी कमी, छोटी, पण अंश मात्र का होईना होते. आणि पूर्ण झाल्यावर काही क्षणानंतर असं होऊन जातं की कधी आपण ती उपभोगली, त्याचा आनंद घेतला आणि तो आनंद निघूनही गेला हे कळतही नाही आपल्याला. आणि निघून गेल्यावर ती इच्छा आपण पूर्ण केली आहे ह्यात आपण रमायच्या अगोदरच, आपण त्या आनंदात स्वतःला असं बांधून ठेवण्या अगोदरच आपण दुसरीकडे आपलं मन जाऊ घेतं, आपली इच्छापूर्ती दुसरीकडे पळते. म्हणजे जर का सूक्ष्मपणे विचार केलात तर एका मागोमाग एक हे सतत आपलं मन कुठल्या ना कुठल्या इच्छातृप्तीकडे पळत असतं. मग त्या स्वप्नांच्या, इच्छांच्या मागे कारणं अनेक असतात, ती कधी आपण पाहिली नाही आहेत. त्यानंतर त्या इच्छापूर्तींचे कर्म करण्याची जी वेळ येते, ती कर्म वेगळी वेगळी असतात. त्याचाही एक फार मोठा विषय आहे हा की ती इच्छा पूर्ण करण्याकरता आपण कोणते कोणते मार्ग अवलंबवतो, किती मनाला, शरीराला, वेळेला, आपल्या घर परिवारांना, नात्यांना बाजूला सारून ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो, नाही का? आणि मग एवढं सगळं केल्यानंतर 100% दिल्यानंतर 100% रिटर्न येतंही किंवा नाहीही, आणि त्यात आपण किती समाधानी आहोत. ती इच्छा संपल्यावर पुनरुपी आपल्याला आता काही नको असं कधी वाटतं का? नाही वाटत ना? हीच तर गंमत आहे. मला सांगायचा मुद्दा हाच आहे की लक्षात घ्या, आपल्या साधुसंतांनी, ऋषीमुनींनी आपल्या ग्रंथांमध्ये म्हटलेलं आहे, सगळ्या वेदांमध्ये म्हटलेलं आहे की हे जग जे आहे, जे दिसत आहे, संपूर्ण चौफेर, संपूर्ण विश्व, ही एक माया आहे, हे स्वप्नव्रत आहे. माया म्हणजे काय? की ज्याला आपण पाहतोय, ज्याच्यात आपण गुंतलोय, पण त्याच्यात आपण सुटू शकत नाही, त्याला आपण सोडू शकत नाही. आणि म्हणून तो एक मायेचं आवरण आहे, है ना? की असं नाही आपण डोळे झाकून पाहतोय, आपण उघड्या डोळ्यांनी सगळं पाहतोय, आपल्याला माहीत आहे सगळं नश्वर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, पण तरीही आपण गुरफटतोय आणि तरीही आपण पळतोय, तरीही आपण करतोय. हा एक विषय आहे. दुसरा विषय आहे की हे स्वप्नव्रत आहे. पण स्वप्नव्रत म्हणजे काय? तर अनेक जन्मांच्या काही गोष्टी इच्छापूर्ती घेऊन आलेल्या, या जन्मात आपण काही इच्छांना जन्म दिलेला आहे, ह्या सगळ्या. आणि ह्या सगळ्या आपण एका स्वप्नांप्रमाणे पाहत असतो आपल्या अंतर्मनात, आपल्या हृदयातील एका कप्प्यात, आपल्या बुद्धीच्या एका भागात त्याचं हे चालू असतं सतत. त्यामुळे मित्रांनो, कधीच कळत नाही आपल्याला की आपण इच्छापूर्तींमध्ये किती गुंतलेलो आहोत. आणि कोणतीही इच्छा ही पूर्ती झाली, त्याचा आनंद, त्याचा वेळ हा ठरलेला आहे. त्यानंतर तो हळूहळू कमी होत जातो आणि आपली नवीन इच्छा जागृत होते आणि पुन्हा आपण एका नवीन इच्छेच्या प्राप्तीसाठी धावपळ, योजना, गणित मांडायला सुरुवात करतो, नाही का? आणि असं करत करत आपण दररोज एक स्वप्न पाहत असतो. सांगायचा मुद्दा हाच, ही दुनिया एक स्वप्नव्रत आहे. म्हणजेच की जे दिसत आहे ते काहीही सत्य नाही आहे, काहीही नाही. ना हा देह, ज्या देहा